कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आता यापुढे इराण कोणत्याही शेजारी देशावर हल्ला करणार नाही। तेल कंपन्यांनी 21 दिवसांचा बुकिंग लॉक इन लागू केलाय। जुनी वाहनं स्क्रॅप केल्यास मोठी कर सवलत मिळणार आहे। उत्तर अमेरिका हत्येच्या कटातील दोषी आढळलाय। भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत। स्टेडियममध्ये शांतता निर्माण करण्यावरून सूर्यकुमारने टोला लगावलाय। हरियाणवी गाण्यावरून बादशाह अडचणीत सापडलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 8 मार्च वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे इराणची। आखातात पेटलेल्या संघर्षात आता यापुढे इराण कोणत्याही शेजारी देशावर हल्ला करणार नाही। तसंच आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांबद्दल इराण माफी मागतोय असं इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी म्हटलंय। पण इराण कोणत्याही दबावाला झुकणार नाही आणि इस्रायल किंवा अमेरिकेसमोर तो शरण जाणार नाही असंही मसूद यांनी म्हटलंय। युद्धाच्या एका आठवड्यानंतरही इराणचे राजकीय नेतृत्व सशस्त्र दलांवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नसल्याचं या माफीतून दिसत असल्याचं म्हटलं जात आहे। मसूद म्हणाले, युद्धादरम्यान ज्या शेजारी देशांच्या दिशेने हल्ले झाले त्याबद्दल मला खेद आहे। आम्ही त्यांची माफी मागतो। आता शेजारी देशांना लक्ष्य केलं जाणार नाही। जर कोणत्याही शेजारी देशाच्या भूमीचा वापर इराणवर हल्ला करण्यासाठी केला गेला तर इराण प्रत्युत्तर देण्यास मागे हटणार नाही। इराणमध्ये धर्माधारित शासनातील नेत्यांकडे प्रत्यक्षात मर्यादित अधिकार आहेत। तसंच रिव्होल्युशनरी गार्डवर त्यांचं नियंत्रण कमी आहे। हेच या विधानातून दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे तेल कंपन्यांची। पश्चिम आशियातील युद्धामुळे तेल कंपन्यांनी 6 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत 60 रुपयांनी आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांनी वाढ केली। तर त्यांनी 21 दिवसांचा लॉकिंग कालावधी लादून बुकिंग देखील रोखलं। अचानक गॅस बुक न करता आल्याने विशेषतः घरगुती गॅस ग्राहकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे। लोक सतत गॅस बुक करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना ऑटोमॅटिक बुकिंग सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे संदेश मिळत आहेत। तेल विपणन कंपन्यांच्या सूत्रांच्या मते युद्धामुळे देशात गॅस संकट निर्माण झालंय। आपत्कालीन पुरवठा फार काळ उपलब्ध नाही। बुकिंगचं प्रमाण झपाट्याने वाढलंय। टंचाईच्या बातम्यांमुळे लोक अधिकाधिक तणावात येत आहेत। गेल्या 2 दिवसात बुकिंगच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्यानंतर साठेबाजी रोखण्यासाठी आणि पुरवठा स्थिर करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने शुक्रवारपासून 21 दिवसांचा बुकिंग लॉक इन कालावधी लागू केला आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगची। येत्या काही वर्षात कमी मायलेज आणि जास्त प्रदूषण करणारी जुनी वाहनं रस्त्यांवरून काढून टाकली जातील आणि हवेची गुणवत्ता सुधारेल। सरकारने जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगवर मोठ्या प्रमाणात कर सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। जर एखाद्या व्यक्तीने जुनं BSIV किंवा जुनं वाहन स्क्रॅप केलं तर नवीन खरेदी केलं तर त्यांना मोटार वाहन करात 16% सूट मिळेल। या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीने BSII किंवा जुनं वाहन स्क्रॅप केलं तर नवीन खरेदी केलं तर त्यांना 30% कर सवलत मिळेल। सरकारचं म्हणणं आहे की जुनी आणि जास्त प्रदूषण करणारी वाहनं लवकरच टप्प्याटप्प्याने बंद केली जातील। महाराष्ट्र सरकारने जुन्या खाजगी वाहनांवरील पर्यावरणीय कर दुप्पट करण्याचा प्रस्तावही दिलाय। पॉडकास्टची चौथी बातमी आहे आसिफ रजा मर्चंटची। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अन्य नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पाकिस्तानच्या आसिफ रजा मर्चंट याला न्यूयॉर्कमधील न्यायालयाने दोषी ठरवलंय। इराणशी संबंध असलेल्या मर्चंटने 2020 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेलेला इराणचा कमांडर कासिम सुलेमानी याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी हा कट रचला होता।
ब्रुकलिन येथील फेडरल ज्युरींनी मर्चंटला दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न आणि हत्येसाठी सुपारी दिल्याप्रकरणी दोषी ठरवलं. या गुन्ह्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. पॉडकास्टची 5वी बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दराची. मध्य पूर्वेतील अशांतता पाहून प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न होता, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडणार आहेत का? सरकारने या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ते खूप दिलासा देणारं उत्तर आहे. सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलंय की सध्याच्या जागतिक परिस्थिती असूनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही. भारताचा ऊर्जा साठा सतत सुधारतोय, ज्यामुळे जनतेच्या खिशावर कोणताही नवीन महागाईचा भार पडणार नाही. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. लाखभर प्रेक्षकांना शांत झालेलं पाहायचंय असं 3 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला होता. आता तीच री न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटनरनेही ओढलीय. यावर भारतीय कर्णधार सूर्यकुमारने हसत हसत प्रत्युत्तर दिलं, आता काहीतरी नवं बोला. T20 विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सूर्यकुमार मोकळेपणे आणि खुलून बोलला. फॉर्म नसलेल्या अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीची पाठराखणही केली. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे रॅपर आणि गायक बादशहाची. रॅपर आणि गायक बादशाह सध्या त्याच्या नव्या हरियाणवी गाण्यामुळे वादात सापडलाय. टाटेरी या गाण्यातील आक्षेपार्ह शब्दांवरून हरियाणा राज्य महिला आयोगाने त्याला समन्स बजावलंय. या गाण्याच्या शब्दांमुळे महिलांचा आणि अल्पवयीन मुलींचा अवमान होत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली. 1 मार्चच्या सुमारास प्रदर्शित झालेल्या टाटेरी या गाण्यावर समाज माध्यमावरही टीका होत होती. या पार्श्वभूमीवर पानिपतमधील नारी तू नारायणी उत्थान समितीच्या अध्यक्षा सविता आर्य आणि शिव आरती इंडिया फाउंडेशनचे संचालक शिवकुमार यांनी तक्रार दाखल केली. गाण्यात वापरलेले काही शब्द अश्लील असून महिलांची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या प्रकरणी आयोगाने पानिपतच्या पोलीस अधीक्षकांना संबंधित पक्षांची सुनावणीवेळी उपस्थिती सुनिश्चित करण्याचे आदेश दिलेत. आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्चला पानिपत येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात सुनावणी होणार आहे. या घडामोडींमुळे काटेरी गाण्याविषयीची चर्चा अधिकच वाढली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हे होतं isakal.com पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.